शिवाची माता भाग्य कोणतात जिंदवीचा पता कागवे अभिमानाने डोलते लक्ष देऊ नाही का मी तुझा बोलतो. Everyone, my name is Tisha Sanjay Lauti. I am studying grade 3. Rise, awake and not stop till the goal reach. Thank you. जसे की आपण म्हणतो की आपल्या शाळेतल्या शिक्षकांच्या अगोदर आपली आईच आपली पहिली शिक्षिका असते. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या जिजाऊ मातांनी शिकवलं, त्यांना सांगितलं तुला आता लढायचं आहे, आपल्या राज्याला तुला पुढे घेऊन जायचं आहे. तसंच त्यांच्या गावामध्ये एक हिरा नावाची एक बाई राहायची आणि ती बाई दूध त्यांच्या मेहेलमध्ये दूध टाकायला जायची. तर ती त्यांच्या गावातल्या बायकांसोबत दूध टाकायला गेली. तेव्हा ती शिवाजी महाराजांच्या महलमध्ये एक बाजार होता. त्या बाजारमध्ये ती तिच्या बाळाला टोपरं घ्यायला गेली. त्या काळात कॅपला टोपरं म्हणायचे. तर ते टोपरं घ्यायला तिथे गेली. तिला खूप वेळ झाला. तर तिच्या गावातल्या बायका निघून गेल्या. ती म्हटली तुम्ही जा पुढे, मी मागून येते. ती तिथेच राहिली. मग दरवाजा बंद झाला. शिवाजी महाराजांच्या महलमधला दरवाजा 6च्या नंतर बंद व्हायचा. तर ती तिच्या बाळाला ती घरीच ठेवून गेली. ती तिच्या बाळासाठी खूप रडू लागली. ती म्हणू लागली मला जाऊ द्या माझ्या घरी, माझं लहान बाळ आहे ते खूप रडते, मला जाऊ द्या. तर ती महाराजांचं महल होतं आणि ती डोंगरावरतून ती खाली गेली, गावामध्ये गेली. डोंगरावरतून ती पडून सुद्धा गेली. एक माणूस तिथे राहत होता. एक व्यक्ती तिला म्हणाला ताई तू मल्लम लाव, तू काहीतरी लाव त्याला. ती म्हटली नाही माझा लहान बाळ घरीच आहे, मी जाते, तो खूप रडत असेल. ती घरी गेली. ती खूप पडून घरी गेली आणि तिच्या बाळाला तिने दूध पाजलं. तिचं बाळ रडत होतं आणि केवळ तिने त्या कॅपसाठी ती एवढी रडत पडत गेली घरी. आणि मग नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना हे कळालं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले जा तिला घेऊन या आपल्या महलमध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांच्या हाताने तिच्या मुलाला टोपी घातली. तसंच ते हर स्त्रीला सन्मान द्यायचे. आणि असं बोलून मी धन्यवाद. Thank you.